तर जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम मित्रांनो आज आपण चाललेलो आहे शिवनेरी गडावर। आपलं जे काम होतं, आपलं जे स्वच्छताचे काम होतं, आपण ते करायला चाललेलो आहे। आता मी जाणार आहे इथून शिरोलीला, शिरोलीला जाऊन आपला जो फ्रेंड आहे त्याला घेणार आहे सगळ्यात पहिले। तर चला मग आता शिरोलीला जाऊया। तर भावांनो, आपण शिरोली खुर्दमध्ये आलेलो आहे आणि आता शिरोली खुर्दतून आपण जाणार आहे त्यांच्या मळ्याकडे, म्हणजे त्यांच्या सत्यम थोरातून त्यांच्या घराकडे। तर इथं आल्याच्या नंतर हे शिरोली खुर्दचं गाव आहे आणि आता आपण जाणार आहे आतमध्ये। भावांनो, हा जो रोड आहे हा जातो त्यांच्या घराकडे, म्हणजे घराकडे म्हणजे त्यांचं घर असं एका मळ्यात घर आहे त्यांचं। तर हा रोड जातो डायरेक्ट त्यांच्या घराकडे। तर आपण जाऊया त्यांच्या घरी आणि त्याला तिथून पिक करून आपण जाणार शिवनेरी, महाराजांची जन्मभूमी असलेल्या गडावरती जाणार आहे आपण। तुम्ही पण एक्सायटेड असणारच माझ्यासोबत, मी तर खूप एक्सायटेड आहे। तर भावांना, आपण आपल्या मित्राला घेऊन निघालेलो आहे शिवनेरीच्या दिशेने। तर भावांना, आता आपण कुमशेत या गावातून बाहेर निघलेलो आहे आणि आता हे पहा समोरचा जो दिसतोय डोंगर नाही, म्हणजे समोर जे दिसते तो शिवनेरी आणि आपण इथून डायरेक्ट आता शिवनेरीच्या दिशेने प्रस्थान केलेले आहे। तर पाठीमागे आपण सोडले कुमशेत गाव आणि समोर आहे शिवनेरी। याच्यातलं अंतर किती आहे? 4 किलोमीटरचं अंतर आहे। आय होप तुम्हाला दिसत असेल, थोडंसं म्हणजे धुकं आहे थोडंसं, त्यामुळे दिसणार नाही स्पष्ट, परंतु आपण तिथे गेल्यावरती तुम्हाला दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे। थोडंफार हल्ल्याने ठीक आहे रे, जास्त एकदम वर खाली नको, आणि आजूबाजूचा पण परिसर चालू हॅलो गेलो। तिथून नोंदणी केली आहे डायरेक्ट चलावर तुमची चली रे सेना पाकिस्तान पर बम गिरा दो, टैंक लगा दो, तोपे उड़ा दो, टैंक लगा दो, तोपे उड़ा दो। आई शपथ, पाकिस्तानच्या विरोधात साजिश चालली इथं। लय बेकार रे, लय बेकार। भावना, हा दुसरा दरवाजा आहे, गणेश दरवाजा म्हणून याचं नाव आहे। तर हा दुसरा दरवाजा आहे। तर आता आपण पोहोचलेलो आहे तिसरा दरवाजा, म्हणजे पिराचा दरवाजा। इथं आणि इथे गार्डन आहेत खूप सारे. भूमंडळ आज हो
इकडे बघ. हा तिसरा दरवाजा, हत्ती दरवाजा. का रे बार काय करतो? अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार. बारीकपणापासून सवय लागते अशी. गड किल्ल्यांचं संवर्धन केलं पाहिजे. किती बी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. हे लागना पार, लागना पार, लागना पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. हा कुलूप दरवाजा. हो काय सांगता नाही. अरे मग काय गड्या हो. क्यों बसला हाय ना गनीम. येढा मांडून आलंय. अंबर खान. आणि मुघलांनी नजर वाकडी. मग राजानं काय केलं. काय केलं महाराज. राजांनी आता युगत. बॉटल उचल डस्टबिन मध्ये टाक. अरे युगत मांडली. युगत मांडली. युगत मांडली. तर भावना जर तुम्ही शिवनेरीला आले ना कधी तर प्लीज कचरा करू नका यार. ते तिथे पुढे डस्टबिन आहे तिथे टाक. बघा 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 राजांनी आता शिवरायांनी महाराजांनी अशी ही युगत पंताची जुबान. भावना आपण वरती गडावरती तर पोहोचलेलो आहे. एकदम फार असं मी पुणे आणि मिरगुड बॅग दे इकडे. जी बरं. कुरकुरीचे त्याचे कागद पण टाकलेले तिथं. कुणाला ठाव. अहो तुम्हाला ते ठाव नाही. पुढे डस्टबिन भेटेल का आपल्याला? अरे खरंच नाही. डस्टबिन भेटेल का? मला फक्त एवढं पाणी टाक ना मला की बघा 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 राजांनी आता शिवरायांनी आता महाराजांनी राजांना काहीतरी सिद्धीची आता वाटू दे त्याला. राजाने त्याला तो खाली पण आहे. इकडे दे ना तोपर्यंत. तर भावना जर तुम्ही इथे आले शिवनेरीला कधी तर प्लीज असा कचरा नका करत जाऊ यार. शिवाजी महाराजांच्या काळात खूप जपलं जायचं या गडांना किल्ल्यांना खूप जपलं जायचं परंतु आजकाल त्याची अजिबात कदर केली जात नाही. तुम्हाला स्वच्छता करता येत नसेल ना तर कचरा देखील नका करत जाऊ यार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. यार ही काय पद्धत आहे. म्हणजे जर तुम्हाला इथे स्वच्छता करायला जर शक्य नसेल तर तुम्ही कचरा देखील कसं काय करू शकता यार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार.
सत्यावरतीच होतो. दिनकरराव उठा घेते बॉटल म्हणा वेडात मराठी वीर दौडले सात नाही सगळं घेते बघ खाली पण आहे काय ते मग पुन्हा एकदा गर्वानं म्हणता येईल दिल्लीचे ही तख्त राखतो तिथे इथे घे इथं राष्ट्रमासा. ते सगळे इथे कलेक्ट कर. जर स्वच्छता करायचं शक्य नसेल तर कचरा देखील नका ना करत जाऊ. मग प्रशासन आहे परंतु प्रशासन तरी किती किती स्वच्छता ठेवणार ना. सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी गाथा. सगळ्या बॉटल सगळ्या जाग पेटू दे आग मराठी गाथा. थोडा बॉटल्स मध्ये टाक. पाणी ओतून द्यायचं. खूप वाईट परिस्थिती यार. जर तुम्हाला इथं नसेल स्वच्छता करायची तर तुम्ही कचरा देखील करत नका ना जाऊ, जेणेकरून निसर्गच आपला जाईल, गड किल्ल्यांचं संवर्धन होईल. तिथे वरती स्पॉट आहे. त्या स्पॉट पशी पण आय थिंक खूप साऱ्या बॉटल्स आणि कॅन्स पडलेले आहेत. ही बॉटल यांची का कोणाची काय नाही असेल त्यांची. त्यात पाणी पण सागू दे पुन्हा आता रांगडा जोश. दाही दिशी घुमू दशी छत्रपतींचा घोष. हृदयात सागू दे पुन्हा आता रांगडा जोश. दाही दिशी घुमू दशी छत्रपतींचा घोष. म्हणून फायनली आपण गडावरती पोहोचलेलो आहेत वरती. आणि ते पहा समोर जी छोटीशी बिल्डिंग दिसतीये ती महाराजांचं जन्मस्थान आहे ते. तर भावांना आपण फक्त फोटो काढण्यासाठीच नाही तर गडाचं संवर्धन देखील केलं पाहिजे. या गडापासून फक्त आपल्याला इतिहास नाही तर आपले काही इमोशन्स पण आहेत, जे करून आपले महाराजांनी जो लढा दिला त्याचं प्रतीक म्हणजे हा गड आहे. भावांनो असा खूप कचरा पडलेला आहे इथं. तर आज आपण हेच करणार आहे. जो दर्शनीय भाग आहे तो तर प्रशासन साफ करतच, परंतु अदर्शनीय जो भाग आहे तो स्वच्छता करण्याचं काम करणार आहे. मराठ्यांचं सळसळ तर आता आपण कडेलोटच्या दिशेने चाललेलो आहे. जगा मरा जीव हा पुढे महाराष्ट्राची बाग. गड किल्ले फक्त फोटो काढण्यासाठीच नाही तर त्यांचं संवर्धन देखील केलं पाहिजे. शिवरायांचे छोटाले मावळे. जो निदर्शनाचा भाग आहे ना तो तर प्रशासन स्वच्छ करतं म्हणजे साफ करतात, परंतु आपण अनिदर्शनाचा जो भाग आहे तो आपण स्वच्छ करणार आहे. म्हणजे हा कडेलोटचा जो साईट आहे ना याला इतकं महत्त्व नाही दिलं जात स्वच्छतेच्या बाबतीत. तर आज आपण इकडलीच स्वच्छता करून आज जर शक्य झाले तर आज म्हणजे वरच्या साईडची जी आहे गडाची बॅक साईडची ती देखील करायचा प्रयत्न करणार आहे आपण. हे पाहू शकता. सरदार
राजपूत, ठाकूर याप्रमाणे घाटी हा शब्द सुद्धा पिणे घ्यायला प्रवृत्त करा लोकांना. मराठाची औलाद आहे. एकदा इमान दिलं का रगात वकीन इमान निघणार नाही. अरे मरणासमोर विजाचा ताठा त्याच खरा मराठा. सह्याद्रीच्या कडे कपारी घुमतो वारा तुझ्या नामाचा. कृष्णा गोदा भीमा तापी घागर भरती तुझ्या कृपेच्या. जीर जीर जी जीर जीर जी जीर जीर जी जी हा जीर जीर जी जीर जीर जी जीर जीर जी जी. फिरविते हात कपाळी सांगेले कराला तुझीच कथा. वाटेकडे बघ डोळे लागले सांग भेटशील कधी रे आता. तुझी लेकरे रोज नव्याने शोधत राहावी तुझ्या खुणा. उद्धरून तू टाक मारा जन्माला ये पुन्हा. धरून तू टाक मला जन्माला तू ये पुन्हा. तर भाऊ ना आता आपण चाललेलो आहे साखळदंडाने. आणि साखळदंडाने इथं जर पावसाळ्यात तुम्ही आले ना कधी, हे पूर्ण शेवाळ असतं. इथं पूर्ण शेवाळलेली जागा असते. जर इथून सटकलं ना एखादं पावसाळ्यात तर डायरेक्ट खाली शिवनेरीच्या पायथ्याशी सापडतं ते माणूस. जर एखादा इथून खाली गेला तर गेलाच, परत सापडायचं शक्यच नाही. पायी वाळा तुला ए माकडाची प्रजाती आगीतून ताऊन सुलाखुनी तीट लावण्या काजळ देईल. या रोडला साखळदंडा म्हणजे हा रोड आहे, त्याला असं बोलतात की साखळदंडा जाणार टाका. त्याला पाण्याची टाकी म्हणजे ही जुन्या काळात पिण्याची पाण्याची टाकी होती आय थिंक. बट आत्ता हिचे जर हाल पाहिले तर बेहाल आहे. एक सेकंड मी तुम्हाला दाखवतो. ही पाहू शकता. आपण नेक्स्ट टाइम जर आलो ना कधी, आपल्याला परत जर चान्स भेटला ना तर आपण ही देखील टाकी स्वच्छ करण्याचा, म्हणजे एकट्याने तर शक्य नाहीये हे, किंवा दोघांनी मी आणि सत्यम ज्या पद्धतीने आज आम्ही ट्राय केलंय स्वच्छता करण्याचं ट्राय केलं, तर हे एकट्याने तर शक्य नाहीये. बापरे, हे उतरणं खूप अवघड आहे यार. चढणं खूप शक्य आहे बट उतरणं हे थोडंसं अवघड आहे. तर भाऊ नाही पहा, आपण आता साखळदंडाने चाललेलो आहे आणि हे पण तुम्ही इथे पाहू शकता. आपण साखळदंडाने खाली येऊ राहिलो. हे पहा, तो सत्यम थोरात हा आला. भीती तर वाटतीये बट इट्स ओके. तर भाऊ ना, जर तुम्हाला कधी इकडे यायचा जर चान्स मिळाला तर तुम्ही कोणत्या रूटने येणार नक्की सांगा. की तुम्ही डायरेक्ट पुढने येणार की मेन जो रोड आहे त्या रोडने येणार वरती गडावरती, की खाली या साखळदंडाने येणार. कमेंटमध्ये सांगा मला. जर तुम्हाला चान्स भेटला किंवा तुम्ही जरी येत असाल तर तुम्ही कोणत्या रूटने येता.
पूर्ण शेवाळ असतं पावसाळ्याच्या दिवसात. पूर्णपणे हा रोड जो आहे तो शेवाळ्याने भरलेला असतो. म्हणजे इकडनं पावसाळ्यात येणं तर शक्यच नाहीये. तरी देखील काही ऍडव्हेंचर्स करणारे असतात, ते येतात या ठिकाणावरनं. हे पहा, एवढीशी जागा आहे, इकडे पूर्ण खाली खोल दरी आहे. मी आता हळूहळू चाललोय शांततेत, एकदम प्रेमाने, आहिस्ता आहिस्ता. आणि खाली काय सत्यम, लेणी, खाली लेण्या आहेत. आई शपथ, हे पहा तुम्ही, एक सेकंड मी दाखवतो. हे पाहू शकता तुम्ही, एकदम म्हणजे असं खतरनाक. जर इथनं जर खाली गेलं तर परत भेटणं शक्य नाही. पाय ठेवायला पण जागा नाहीये पूर्ण. याला बोलतात साखळदंड. हे पहा, आता एवढीशी जागा आहे. हा किती आहे, 1 वीत 2 विता पण जागा नाहीये ही पूर्ण. शिवाजी इथनं येणं थोडंसं नाही म्हणजे खूप अवघड आहे. एक एक पाऊल ठेवताना विचार करावा लागतोय. चला आणखी पुढे जाऊया थोडस. इकडे काय सत्यम, अचानक एक सरदार उठला, बोलला, मैं लाऊंगा शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने, लेणी आहे इथे. या नवतेचं अफजल ठीक खाने आहे. जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा सुभानअल्लाह. हा सगळा परिसर साखळदंडा बसलाय. कौतिक झालं दरबाराचे. खान निघाला मोठा दुर्मित. हे पहा, आतमध्ये खूप दूर पर्यंत आहे. तळ पायतळ फौजा फाट आणखी थोडस पुढे जाऊया. अंगित हातीच बळ पाहणारा काव्य चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत खेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार. काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. पण आई जिजाऊ काय म्हणाल्या. आय थिंक इथं बसण्यासाठी जागा असावी. अशा वाघिणीचा त्यो छावा. हे ना आतमध्ये. अशा वाघिणीचा त्यो छावा, गनिमाला कसा ठेचावा. डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. लेट्स गो. चला परत रिटर्न जाऊया आता. भूक लागली आहे तशी खूप. हॅलो, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. आणि त्यासी नाही जाणीव शक्तीची, त्यासी नाही जाणीव शक्तीची, त्यासी नाही जाणीव शक्तीची. आणि करील काही कल्पना युक्तीची. तर हे पहा, आता मी इथं जेवायला बसणार आहे. खूप भूक लागली आहे तसं.
एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आता आम्ही शिवनेरीवर खान दौलत डुलेत आला, खान दौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला. आता जेवण चालू आहे. जेवण झाल्यानंतर आपण परत आपल्या कामाला सुरुवात करणार आहे. तर आता आम्ही जेवतो आणि परत आणखी तर पाहुणा आता आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण परत आपल्या कामाला सुरुवात करणार आहे. तरी पहा एक सेकंड मी दाखवतो ही एवढ्याशा वाटावरनं आपल्याला परत जायचंय. राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ. अय मजनू मजनू गले लग जाओ आओ. येवर खान हाक मारी तो हसरी. तर भावना माझं ना एकच सामने आहे की जर तुम्हाला गडाची स्वच्छता जर ठेवता येत नसेल ना तर खराब देखील करू नका. गडाला स्वच्छता जर तुमच्याच्याने होत नसेल तर गडाला खराब करण्याचं देखील तुमचं काही काम नाही आहे ना. म्हणजे तुमचं जर कर्तव्य आहे की गड किल्ले जे आहेत ते स्वच्छ ठेवायचे तर तुम्ही हे घाण करायला तुम्हाला परमिशन कोण देतो. अय माकड. आणि इकडून जर रोड आहे तर इकडून येणं काही गरज आहे का याला. जर इथनं जर रोड आहे तर इकडून यायची गरज आहे का. तर चला भावना जेवण वगैरे सगळं झालंय. थोडा वेळ आराम देखील केलेला आहे आणि आता आपण निघणार आहे परत आपल्या डेस्टिनेशन वरती गडावरती जाणार आहेत आता आपण. चला परत सुरुवात करूया. आपला साखळदम चढायचंय आपल्याला. आपण परत वरती जायला सुरुवात केली आहे. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. थोडीशी भीती तर वाटतीये बट इट्स ओके. ठेकला पोटामंदी पिचवा ठेकला. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. टरा टरा पडलं पोटाला. डळा गेला खानाचा कोटला. भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी. प्रतापगडचे युद्ध झाले. तर भावना आता 5 वाजलेले आहे आणि आता आपण निघालेलो आपल्या घराकडे निघालेलो आहे रिटर्न. कारण की आपल्याला अजून मंदिरात पण जायचंय. शिवाई देवीच्या मंदिरात जायचं बाकी आहे अजून आपल्याला. तर चला आता मंदिरात जाऊ, पहिलं दर्शन घेऊ आणि मग घरी जाऊ. आता 5 वाजलेत लगभग तरी पण अजून ऊन आहे. लाविली ही गुलामीची हो वाट, लाविली ही गुलामीची हो वाट, लाविली ही गुलामीची हो वाट. मराठशाहीचा मांडला थाट जी जी, मराठशाहीचा मांडला थाट. मंदिराकडे जायचं, तिथं थोडंसं काम आहे ते करायचं आणि डायरेक्ट घरी. आपण हत्यार उचलायचं ते राजांसाठी, आऊसाहेबांच्या शब्दासाठी आणि महाराष्ट्राच्या मातीसाठी. हर हर. तर भावना आता आपण आलेलो आहे शिवाई देवीच्या मंदिरामध्ये. हे पहा हे मंदिर आहे, सगळं दगडाचंच बांधकाम आहे. पण हॅलो सत्यम. तर भावना आता खूप उशीर झालेला आहे ना. आता आम्ही चाललेलो आहे घरी जाणार आहे आता डायरेक्ट. हा आम्ही हत्ती दरवाजापासून दगड कधी येऊन तू वाच, कसे विसरतो रे आम्ही आम्हा साऱ्यांचा तू बापा. मनामधी नाही भाव तरी पूजतो रे तुलाच. शिवप्रेमी होणं सुद्धा सोपं आहे का. एक तर
वर्ष असं आपलं असणार आहे आपल्या लाईफमधलं एक तरी वर्ष की ज्यामध्ये आपण पूर्ण वर्षभर नुसते गड म्हणजे फक्त फक्त गड फिरणार आहे. पूर्ण 300 होते तर 365 दिवस आपण टोटल ते गड फिरणार आहे. आणि तो दिवस जास्त दूर म्हणजे दूर नाही आहे, एकदम क्लोजली आहे. सो आपण ट्राय करू लवकरात लवकर जायचं. आपण आलेलो आता खाली मगाशी आपण जे गार्डन पाहिलं त्या गार्डन पाशी आपण पोहोचावं कारण की आता चार्जिंग एकदम संपत आलेली आहे आपली आणि आपल्याला बरंचसं गड एक्सप्लोअर करायचं होतं आज, परंतु ते काही शक्य झालेलं नाही. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगू शकत नाही आता. परंतु जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जर तुम्ही टाकलं की पार्ट 2 अँड एक्सप्लोअर शिवनेरी तर आपण तोही व्हिडिओ लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करूया. ते पहा तिथपर्यंत ते वरती जे दिसते ना तिथपर्यंत आम्ही आता तिथे होतो. तिथे शिवाई देवीचं मंदिर आहे. तिथे शिवाई देवीचं मंदिर आहे. आम्ही त्याच्यापेक्षा पण वर होतो. तर आता जाऊया घरी. खूप म्हणजे एकदम जास्त वेळ झालेला आहे आपण इथे फिरतोय. आधी ज्यावेळेस तुम्ही हे पाहिलं ना त्यावेळेस आपण गड चढत होतो ना, आता आपण गड उतरतोय. जाऊन आपण सत्यमला गाडी दिले. ऑनलाईन मागतात पण ऑनलाईन नाही आता. तुझ्या गडाची राखण घडू दे नवी ही कथा आता राजा, रचू दे नवा इतिहास. तुझ्या गडाची कथा आता राजा, करू दे साऱ्या जगास. ताठ होती तर भावना आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण आणखी एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय शिवराय.